मी थांबतो काय. भगवान विष्णू आणि त्यांची पत्नी देव लोक आहेत खरे, लक्ष्मी आणि विष्णू म्हणजे. पण सांगा त्यांचं तरी कुठे मेळ जुळला हो. ही तामसी लक्ष्मी वृत्तीनं आणि विष्णू सात्विक. सांगा पत्रिका जुळण्याचे लक्षण आहेत काही. शंकर भगवान आणि पार्वती पत्रिका जुळले का? नाही, ते तामसी तर ही सात्विक. पण मग बुद्धिबळाचा डाव दोघांनी खेळला आणि तो पुरुषांनी खेळायचा असो. लक्षात ठेवा, माझ्या बाजूची लेफ्ट साईड माझी. इट इज युअर ड्युटी. त्या दोघांनी काय केलं? डोकं शांत राहावं म्हणून एक समुद्रात आणि एक हिमालयात. थंडच थंड. का नातं मेंटेन करायला पाहिजे. स्थान बदल केला. का स्थान बदल केला? ह्या कारणासाठी. आणि म्हणून तरेवाईक आणि नातेवाईक ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा दुवा पती पत्नी हे जरी मूळ नातं असलं या सगळ्या कुटुंबाचा डोलारा निर्माण होण्यासाठी, तरी त्या मुळातलं अधिक महत्त्वाचा माणूस आहे तो पुरुष आहे, ती बाई नव्हे. खरंच सांगतो मी, ही पुरुषांनी करायची गोष्ट आहे. आता ते बोर्ड काढून टाका. सुखी समाधानी गृहिणी घराचं लक्षण पेक्षण, निरोगी आणि विनोदी पुरुष हे समृद्ध घराचं प्रथम लक्षण, असे बोर्ड लावायचे होते. कारण पुरुषालाच ते शक्य आहे. ही इज इन नॅचरल कोर्स ऑफ टाइम. यू आर ऑल ग्रोन अप पीपल. मेल इज अ डोनर अँड वुमन इज अ रिसिव्हर. जो डोनर आहे ना त्यांनीच सत्कार्य करायचं असतं. रिसिव्हरकडे सत्कार्याला वेळ नसतो. जी गोष्ट मूल वाढवण्यासाठी घडते तीच स्त्रियांच्या डोक्यातही घडत असते. मूल होण्याची जी प्रक्रिया आहे तसंच घडतं गर्भाशयामध्ये. विषय आतमध्ये घ्यायचा, आपला विषय त्यात मिसळायचा, तिसरा विषय तयार करायचा, 9 महिने मोठा करायचा आणि डिलिव्हर करायचा. बरोबर आहे. हेच मेंदूत घडतं स्त्रियांच्या. नवीन टॉपिक आत घ्यायचा, आपला टॉपिक त्यात मिसळायचा, आपलं मत, आणि तिसरंच टॉपिक बाहेर काढायचं. आणि म्हणून ह्या मालिका बघा सगळ्या. एकही मालिका नाही सासरा आणि जावई यांचं भांडण होईल. दोघंही डोनर्स आहेत. लक्षात ठेवा, नॅचरल डोनर्स आहेत. म्हणून हा शेवटी शरीर धर्मातूनच येणारा मानवी धर्माचा प्रवास आहे. श्रोते, असं काय करता? आणि ते लक्षात आलंच पाहिजे. याच्यात ना पत्नी म्हणून किंवा स्त्री म्हणून माझ्या बायकोची चूक नाही. याच्यामध्ये मी त्याच्यावरती बुद्धिबळाचा डाव खेळला पाहिजे. म्हणून सासू सुनेमधलं भांडण आहे. ज्या मुलाला शहाणं करण्यासाठी मला 25 वर्ष लागली, त्याला हिनं 25 मिनिटात वेडा कसा केला, असा तो सासूचा प्रश्न आहे. त्याला उत्तर नाही आहे ना. आणि म्हणून इंग्रजी लग्नपत्रिकेमध्ये प्रज्ञा वेड्स संजय असं लिहितं. तो वेड शब्द मराठी आहे, तो इंग्लिश नाहीच आहे. प्रज्ञानी संजयला वेड लावलं, त्या वेडिंग सेरेमनीला बाकीच्या वेड्यांनी या, असं ते आहे सर. आणि म्हणून जरी तुम्ही सुनबाईने सासू, एक तर मला मी कपाशका नेहमी सांगतो की सासूबाईंना सासूबाईच म्हणा. उगाच आई म्हणून हाक मारायचं आणि दोघी कन्फ्यूज, चांगलं नाही ना. विषाची बाटली आहे, त्याच्यात अमृत असं लेबल लावलं, ते आतलं बदलणार आहे. आणि म्हणून इथे जो स्त्रीवर्ग बसलेला आहे, माझ्या मैत्रिणी सगळ्यांनी लक्षात ठेवा, हा बुद्धिबळाचा डाव आहे. तुम्ही खेळा आणि तुम्ही खेळत असता. किती वेळा पुरुषांना कळत नाही की बायका पण गणिती डाव खेळतात. मी कॉम्प्युटरवरनं उठत नाही, माझी बायको सारखी बोंब मारत असते. मारायची, आता बंद झाली. समोरच्या विंगकडे तोंड करून स्वयंपाकघरातून, पानं घेतले चला, पानं घेतले चला. छोटीशी बाप आहे घरामधली. आणि मी चिडायचं, तुला कल्पना आहे का मी काय काम करतोय? परत ओढतेस काय? समोरच्या विंगमध्ये ऐकू जाते काय? अक्कल आहे की नाही तुला? असं करून घरातलं वातावरण उगाच डिस्टर्ब करून नात्यामध्ये तरेवाईकता आणण्याच्या ऐवजी मी शांतपणे विचार केला आणि बुद्धिबळाचा डाव खेळला. एकदा तिने हाक मारली आणि मी त्याच वेळेला कॉम्प्युटर बंद केला आणि स्वयंपाकाला गेलो. ती भाजी फोडणीच टाकत होती. मी म्हटलं हे काय म्हणाले, मला काय माहिती लगेच याल. मी ती पण गणितच खेळत असेल तर मग आपणही गणित खेळूया आणि बुद्धिबळाचा डाव मस्त रंगवूया. शेवटी 64 चौकोन आहेत श्रोते हो.
14 विद्या 64 कला तेवढे चौकोन आहेत. खेळा की हा बुद्धिबळाचा डाव. आणि मग पुरुषांनी काय करतो एवढं सांगतो आणि मी थांबतो. पुरुषांनी काय करायचं ॲज अ डोनर, आणि इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी, इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी. घरातलं वातावरण सर्वोत्तम ठेवण्याची जबाबदारी कुटुंब प्रमुख म्हणून पुरुषाकडेच असण्याचं प्रमुख कारण आहे. मी ह्यांच्या बाजूने मुद्दाम बोलतो म्हणून नव्हे, यातल्या अर्ध्या मला दिसत पण नाही आहेत. तिकडे कुठे आत आहे, तिकडे करतो जाऊ बाई, त्यांचं पण गणित आहे तिथे का बसायचं ते इकडनं दिसणार नाही त्या दरवाजातून गेलेल्या. लक्षात ठेवा पुरुषो, आपली विचारसरणी गोलाकार ठेवा म्हणजे प्रॉब्लेम सुटतो. वर्तुळ आहे सगळं. वसुदैव कुटुंबकम म्हणायचं असेल तर पुरुषांनी आपली विचारसरणी गोलाकार ठेवायची. माझ्या दृष्टिकोनातून कोण घ्यायचाच नाही. कोण घेतला की टोचतो. फ्रॉम माय पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणालात की डिसअपॉइंट झालाच कोणतरी. आणि वर्तुळाकार ठेवलं की मग प्रॉब्लेम येत नाही. बायको टँजंट, आई टँजंट, असं सगळं कोणी अडतच नाही. मधल्या वर्तुळावरती कुटुंब मस्त फिरत राहतं. आणि मग ह्या नातेवाईक वर्तुळातून तरेवाईक जन्मालाच येत नाहीत. आणि एकदा या वर्तुळातून तुम्हाला कळलं की अरे कोणी अडतच नाही आपल्याशी, सगळं छान फिरतं आहे चक्र. शेवटचा शब्द व्याख्यानाच्या शीर्षकातला आपल्याजवळ उपलब्ध होतो आणि तो आहे मनःशांती. धन्यवाद.